मी दरवेळी टॉप 4 मध्ये असते. हो असतेच. आणि पण यावेळेलाही आम्हाला वाटलेलं की तू टॉप 5 पर्यंत जाशील. आणि कुठे राखीला वाटलं की रेवा पुढे गेली वाईल्ड कार्ड, तुझ्या नंतर वाईल्ड कार्ड आलेली आणि राखी पहिले बाहेर पडली. राखीने खरं तर खूप कॉन्टेंट दिलं, मसाला दिला, माझं कॉम्पिटिशन कुठल्याही मुलीबरोबर नाहीये. मी माझं बिग बॉस त्यांच्या मनावर येतात तेव्हा मला आतमध्ये पाठवतात आणि शोला बूस्ट करतात. मग त्यांना असं वाटतं की आता थोडेच लोक राहिलेत, तर मी रागावली तर मीच आहे की का तुम्ही असं माझ्याबरोबर करतात. मी शोला माझा जीव देते, रक्त देते आणि इतकं वेगळं वेगळं लोकांना मी एंटरटेन करते. मग तुम्ही का मला एवढ्या लवकर काढलं? तुमच्यासाठीच प्रॉब्लेम होणार, कारण मला काढलं की माझे दर्शक पण जातात. बरोबर. छोटे छोटे मुलं रडत होते मला काढलं त्यावेळी. भरपूर मी दुबईला जसं काढलं मी दुबईला गेली, कारण म्हणजे तिथे माझे भरपूर विला वगैरे घर आहेत. ओके. हो तर आता ऐकलं मी की वर्ल्ड वॉर झाला आहे. तर मला असं वाटलं कुठेतरी तिथं काही मिसाईल पडली का माझ्या घरात विलामध्ये. तर जाऊन मी घाबरले आणि तिथं गेले तुरंत. मग जाऊन आले की तिथं काहीच नाही झालं आणि परत आले मी. तर सगळं व्यवस्थित आहे. तर लोकांनी सांगितलं अरे तुम्हाला काढला, आता आम्ही नाही बघणार. तर बिग बॉस तर माझ्या रगात आहे, माझा जीवात आहे. तर ॲटलिस्ट फिनालेच्या 2 दिवस अगोदर काढलं असतं ना तर बरं झालं असतं. तर कारण लोक तुटतात मग ह्यांना एवढं कळत नाही आहे. माझं कॉम्पिटिशन कोणाचं बरोबर नाही आहे. 36 येतात आणि 36 जातात. राखी सावंत एकच आहे आणि जे मी करते दुसरं कोणी करू शकत नाही. तर माझं नाव तर कोणाबरोबर तुम्ही घेऊच नका. एक्झॅक्टली. कारण जी मी करते कोणीच करू शकत नाही. एक्झॅक्टली. अर्थात आता राखी सावंत आहे म्हणून तिचं नाव एवढं छान आहे आणि प्रत्येक वेळेला बिग बॉसच्या घरात तिला बोलवलं जातं. बरं, आणखीन एक गोष्ट राखी, घरात जाण्याआधी तू सांगितलंस की तुला तिथे कोणासोबत कसं वागायचं आहे काय, जाण्याच्या आधी तू एक मस्त मसाला दिलेलास. गेल्यानंतर राकेशसोबत एक वेगळं तुझा एक अँगल पाहायला मिळाला. खरं राखीचं काय आहे? राखी आत्ता बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांना सांगेल की राकेशबद्दल तिला नेमकं काय वाटतं? आहे बघा, माझी आईची शपथ आहे, मी खोटं नाही बोलत. माझं इमोशन बिलकुल खरं आहे. राकेश बापट बरोबर. पहिला स्टार्टिंगमध्ये मला असं वाटलं की लोकांना फक्त माझा राडा 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 दिसतो. रितेशजी किती वेळा सांगत होते गेम चेंज करा, गेम चेंज करा. आता काय गेम चेंज करायचं? मला राडा करायला येतं, लोकांना हसवायला येतं. मला असं वाटलं की चला एखादा आपण रोमॅन्टिक ट्रॅक पण घेऊया. तर रोमॅन्टिक ट्रॅक करायला गेले तर माझं रोमॅन्स तर खरंच झालं तिथं. मला खरंच प्रेम झालं, कारण तो इतका छान वागत होता माझ्याशी, भांडत पण होता. मला काही माहीत नाही, म्हणजे भरपूर लोक येतात माझ्या पाठी, मुलं. मला असं मी स्वतः सांगते असं काय वाटलं त्याला, कारण तिथं त्याला पायात भरपूर प्रॉब्लेम होता. गरम गरम पाणी मी बकेटमध्ये बाल्डीमध्ये आणायची, त्याचे पाय टाकायची, मीठ टाकायची त्यात आणि डेटॉल टाकून त्याचे पाय धुवायची मी, कारण त्याला भरपूर पायात प्रॉब्लेम होतं. इतका खाजवत होता तिथं काय त्याला पाय. पण लोक, तन्वी बहीण होती, त्यांनी ते नाही केलं त्याच्याबरोबर, किंवा दीपाली, ते लोक बोलत असतात आणि हे सगळं करतात पण त्याची काळजी कोणीच घेतली नाही. तिथं त्याची काळजी फक्त मी घेतली आणि मनापासून मला असं वाटलं की अरे हा माझाच आहे. मला असं वाटलं, मी स्वतः असं ठरवलं. पण मलाच माहीत नाही माझं मन त्याला कधी म्हणजे मी दिलं त्याला, मलाच माहीत नाही. मजाकमध्ये रजाक माझा झाला. पण रेवाही त्याच्या तुमच्या लव्ह अँगलमध्ये एक ट्रँगल आला, ते म्हणजे रेवाचा. नाही, रेवा आणि दीपाली दोघांचा. ओके, बापरे. म्हणजे खरं तर ट्रँगलचा आणखीन एक हे वाढला, कॉर्नर वाढला असं म्हणायला हरकत नाही आहे. पण काय वाटतं तुला, रेवा आणि दीपाली मुद्दाम तुमचं तोडायच्या हिशोबाने आलेलं की रेवाला थोडं आरबीबद्दल वाटतही होतं? नाही, रेवानीच्या आईची शपथ खालेली की मला तो नाही आवडत. माझ्या वयापेक्षा ती 26 किंवा 28ची आहे आणि तो 49-48चा आहे. तर आमच्या वयात खूपच जास्त अंतर आहे. तर तू माझ्यावर संशय करू नकोस. पण बिग बॉस जाणूनबुजून माझ्यासमोर त्या दोघांना एकत्र करायचे, दीपालीला आणि रेवाला, मी जळावं म्हणून. पण दीपालीच्या बाबतीत तू नेहमी ती साड्या नेसायची म्हणून तू साड्या नेसायला लागलीस का, असं दीपालीचं म्हणणं होतं. तू तिला बघून किंवा तसं एक राकेश बापटला साड्या आवडते म्हणून मी नेसायची. का तो दीपालीच्या एवढ्या जवळ कशाला आहे?
तर मग कळलं की त्याला साड्या आवडतात. हम्म. तर मी ती साडी घासून बसायची तिथं. मला तो चालायला पण व्हायचं नाही. तर त्याला आवडतं मग. त्याला आवडतं म्हणून मी केलेलं. पण राखीचा ड्रामा या घरात दिसला, मध्यंतरी तुला त्याच्यावर ओरडाही मिळाला, मग ते पाणी फेकणं असू दे किंवा दीपालीला काही बोलणं असू दे, दीपालीने तुला काही बोलणं असू दे, कुठल्या गोष्टीचा राग अजूनही राखीच्या मनात नाही आहे? नाही नाही, हे बघा, मला सुनामी म्हणून तिथं पाठवलेलं वाईल्ड कार्ड. तर सुनामीचं कामच काय आहे? हम्म, तहेस नहेस करणं. हम्म. केलं मी.